नमस्कार मित्रांनो, तुहिरे माझा मित्र या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आता ईश्वरीला सतत चक्कर येत असते आणि त्यामुळे ईश्वरीला वाटत असते की काही खाल्लं पिल्लं नाही, त्यामुळे चक्कर येत असेल. पण नाही, याला दुसरंच काहीतरी कारण असतं. तर मित्रांनो, आपल्याला मालिकेत पाहायलाच मिळत आहे की ईश्वरी आणि अर्णवचं नातं अजूनही नवरा बायकोचं झालेलं नाहीये. पण तरी सुद्धा डॉक्टरांनी ती प्रेग्नेंट असल्याचं सांगितल्यानंतर मग घरात मात्र एकच गजब उडालाय आणि त्यामधूनच आता मालिका एक वेगळंच वळण घेत आहे. त्यानंतर असं काय घडलंय, ईश्वरी आणि अर्णव म्हणजे ईश्वरीच्या प्रेग्नेन्सीचं काही सत्य आहे, हे सगळं काही आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे आता ईश्वरी आपल्याला प्रत्येक वेळी येणारी चक्कर आता कोणाला सांगत नाहीये आणि प्रत्येक वेळेला तिला असं वाटत असतं की घरामध्ये इतका सगळा राडा चालू आहे किंवा जे काही गोष्टी घडतायत त्याच्याचमुळे मला हा त्रास होतोय किंवा त्याच्याचमुळे आता हे सगळं काही घडतंय आणि त्याच्याचमुळे ती लक्ष देत नाही आणि वेगळी कोणती शंका येण्याचं बाकी काही कारणच नाहीये. कारण आता प्रेग्नेन्सी म्हणा किंवा अजून कोणत्या गोष्टी म्हणा, या काही गोष्टींचा प्रश्नच उद्भवत नाही. तर मात्र ती विचार करते आणि म्हणते, काय करू, एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊ का? डॉक्टर काय म्हणतात एकदा मला कळालं की मला समजून जाईल की मला नक्की काय होतंय ते, असा विचार ती करत असते आणि त्यानंतर मग ती डॉक्टरांकडे जायचा निर्णय घेते. त्यावेळेला अर्णवची मनस्थिती ठीक नसल्यामुळे ती विचार करते की आता नको, 1-2 दिवसात जाईन. पण अर्णवच्या लक्षात आलेलं आहे की ईश्वरीला त्रास होतोय. अर्णव ईश्वरीकडे येतो आणि म्हणतो, काय झालं, तुला काही त्रास होतोय का? आपण डॉक्टरांकडे जायचं का? त्यावर ईश्वरी सांगू लागते की हो, मला बरेच दिवस झाले हा त्रास होतोय. मला चक्कर येते आणि मला असं वाटलं की काहीच गडबड नाहीये. त्यावरती अर्णव म्हणतो की तू अजिबात काळजी करू नको, आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊया. तरी सुद्धा ईश्वरी मात्र सगळं काही अंगावरती काढते. तर हे सगळं काही चालू असताना सगळेच जण डायनिंग टेबलवरती बसलेले असतात. मात्र ईश्वरीला तिथे पण चक्कर आलेली आहे. ईश्वरी आता चक्कर येऊन खाली पडते. तितक्यात वल्लरी तिथे येते आणि म्हणते, हे सगळं चाललंय तरी काय, म्हणजे या ईश्वरीची नाटकं काही संपतच नाहीयेत. त्यावरती मामा म्हणतात की अगं तुला काय प्रॉब्लेम आहे, अगं तिला बरं वाटत नाहीये, दिसत नाही का तुला? त्यावरती आजी म्हणतात की मला तर काहीतरी वेगळीच शंका येते. त्यावरती वल्लरी म्हणते, वेगळीच शंका, कसली शंका? या दोघांच्यात काही नवरा बायकोचं नातच नाहीये, वेगळी शंका येण्याचं कारणच नाही. त्यावरती आजी म्हणते, तुला काय माहिती, तू कशाला या सगळ्यामध्ये पडतीयस, असं म्हणत आता आजी वल्लरीला चांगलंच फटकारते. त्यावेळेला मामा म्हणतात की तुला या सगळ्यामध्ये लक्ष घालायची काहीच गरज नाहीये, हे बघते ईश्वरी आणि अर्णव बघून घेतील. त्यावर मामा म्हणतात की आजी एक काम करूया का, आपण डॉक्टरांना बोलावून घेऊया का? त्यावरती आजी म्हणतात की हो, ताबडतोब बोलव. आणि ईश्वरीला नेमकं काय होतंय, हे घरामध्ये जे काही वातावरण चालू आहे ना, त्याच्यामुळे सुद्धा आता तिची तब्येत बिघडू शकते. त्याच वेळेला मात्र तिथे राकेश आलाय. राकेश म्हणतो, ईश्वरी काय असं काय बोलताय, म्हणजे हे दोघच जण नवरा बायको असल्यासारखं वागत नाहीत. त्यावर आजी म्हणतात की काय तुम्हाला काय माहिती, त्यांच्या बेडरूम मध्ये काय गोष्टी घडतात हे आपण पाहायला जातो का? त्यावरती राकेश म्हणतो की एकंदरीत या दोघांचं एकमेकांशी रिलेशन बघता मला तर असं वाटतंय. त्यावर आजी म्हणत असतात की हे बघा जावई बापू, मी तुमच्या प्रत्येक गोष्टीचा मान ठेवते. तुमच्या बाबतीत जे झालं ते चुकीचं झालं हे सुद्धा मी मान्य करते. पण म्हणून कुणाच्याही पर्सनल लाईफ बद्दल तुम्ही असं बोलत असाल ना, तर ते मात्र मी काही मान्य करणार नाहीये. हे बघा, मी वल्लरीला सुद्धा सांगितलं आहे आणि तुम्हाला पण सांगते, त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये त्यांचं काय होतंय हे काही तुम्ही बघू नका, असं म्हणत आता मामा आणि आजी राकेशला चांगलंच करतात. पण राकेश मात्र इकडे आता गडबडून गेलाय. हे सगळं काय झालंय आणि हे दोघे जण नसताना घडलंय तरी कसं? आता सगळेच जण डॉक्टरांची वाट पाहत थांबलेले आहेत आणि आता डॉक्टरांना आणण्यासाठी अर्णव गेलेला आहे. त्याला सुद्धा ईश्वरीची कुठेतरी खूपच काळजी वाटत असते. आता तो विचार करतो की नाही, काही झालं तरी मला आता ईश्वरीला डॉक्टरांकडे दाखवायलाच हवं. आणि मग त्यानंतर ईश्वरी नको नको म्हणत असताना डॉक्टरांना बोलवलंय आणि आता तो डॉक्टरांची वाट पाहतोय. ईश्वरी सांगते की नाही, मी आता ठीक आहे, डॉक्टरांना बोलवायची काहीच गरज नाहीये. त्यावरती अर्णव म्हणतो की मी ऑलरेडी डॉक्टरांना बोलवलंय, 2च मिनिटात डॉक्टर येत असतील. आणि त्यानंतर एकदा का डॉक्टर आले ना, तर डॉक्टर सगळं काही चेक करतील.
काळजी करण्याची काहीच गरज नाहीये, फार काही नसणार आहे. बाकी सगळ्या चर्चा अर्णव ईश्वरी दोघे ऐकत असतात. आजी म्हणत असते की गुड न्यूज आहे का किंवा अजून काही, पण तरी सुद्धा हे दोघेच जण रिॲक्ट काही होत नाहीत. या दोघांना 100% खात्री असते की असं काहीच नाहीये किंवा आपल्या बाबतीत असं काहीच घडू शकत नाहीये. हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, पण त्यांचा हाच ओव्हर कॉन्फिडन्स. इकडे मात्र नियतीने रचलेला डाव कुणाच्याच लक्षात आलेला नाहीये किंवा आता एक वेगळंच वळण ज्या वेळेला मालिका घेणार आहे मात्र कोणालाच माहिती नाहीये. मग आता डॉक्टर आलेले आहेत आणि ईश्वरीला चेक करण्यासाठी बोलवलं जातं. त्यावरती ईश्वरी अर्णवला म्हणते की हे काय, डॉक्टर तर प्रेग्नन्सीची टेस्ट करायला आलेले आहेत, म्हणजे आजीने त्यांना असं काही सांगितलं आहे का? त्यावरती तो म्हणतो की खरंच मला काही माहिती नाहीये. आता ठीक आहे, तू आता या टेस्टला सामोरं जायला पाहिजे. त्यावरती ती म्हणते की नाही, मला वेगळं काहीतरी होत असेल तर. माझं डोकं गरगरतंय, मला मळमळतंय, पण याचा अर्थ हे नाही ना मला असं काहीतरी होईल. त्यावरती अर्णव म्हणतो की तू चेक तरी करून घे, डॉक्टर आलेत ना. आता दोघेच जण एकदम लाईटली घेतायत. आता फायनली डॉक्टर आले, डॉक्टर चेक करतायत आणि अर्णव तिच्या बाजूलाच उभा आहे. त्यावरती अर्णव म्हणतो की काय झालं डॉक्टर? तर आजी म्हणत असते की डॉक्टर आम्हाला शंका आहे, म्हणजे काही गुड न्यूज वगैरे. त्यावरती अर्णव म्हणतो नाही का आजी, असं काही नाहीये. त्यावरती आजी म्हणायला लागते की का, तसं काही का नाहीये? अरे या गोष्टी काही सांगून होतात का? तू इतकं कसं कॉन्फिडेंटली बोलू शकतोस? त्यावरती अर्णव म्हणतो की अगं नाही, तेवढी तर आम्ही काळजी घेतो ना. त्यावेळी डॉक्टर म्हणायला लागतात की हे बघा, तुम्ही किती काळजी घेतली ना तरी सुद्धा ज्या वेळेला जे होणार आहे ते होणारच. त्यावरती ईश्वरी म्हणायला लागते की म्हणजे काय? त्यावरती डॉक्टर सांगायला लागतात की एकच गोष्ट आहे, म्हणजे आजी जे बोलतायत ना ते सत्य आहे. आता दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर डॉक्टर सांगायला लागतात की तुम्हाला या सगळ्यामध्ये डाऊट असेल ना तर आपण उद्या ब्लड टेस्ट करून घेऊया. त्यावरती अर्णव म्हणत असतो की डॉक्टर तुमचं निदान काहीतरी चुकतंय, असं होणार नाहीये. त्यावर डॉक्टर म्हणतात की तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि तरी सुद्धा मला असं वाटते की तुम्ही बेसिक टेस्ट करून घ्याव्या, जेणेकरून तुमची सुद्धा खात्री होईल आणि घरच्यांची सुद्धा खात्री होईल. आता दोघेच जण विचार करतात आणि म्हणतात ठीक आहे. डॉक्टर म्हणतात पण 100% टेस्ट निगेटिव्ह येणार. आता डॉक्टर निघून गेल्यानंतर ईश्वरी अर्णवला विचारते की अर्णव सर काय झालं? अर्णव काहीच बोलत नाही. आता तोपर्यंत तिथे सगळेच जण आलेले आहेत आणि पॉझिटिव्ह रिपोर्ट हातात आल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. अर्णवला मात्र सगळ्यात जास्त धक्का बसलाय, बाकी सगळेच जण खुश झालेत. पण ईश्वरी आणि अर्णव हे दोघेच जण मात्र एकदम भांबावलेले आहेत. ते दोघेच जण एकदम चपापलेले आहेत. त्यांना काही कळायलाच मार्ग नाहीये की हे आपल्या सोबत काय घडतंय. आणि दोघेही जण घाबरून एकमेकांकडे पाहत असतात की सगळेच जण नक्कीच त्यांची थट्टा मस्करी करतायत. आता ईश्वरी मात्र लगेच रूम मध्ये गेलीये. वल्लरी म्हणते बघितलंच ना मी काय बोलते ते. त्यावेळेला आजी म्हणते की तू शांत बस, कदाचित त्यांना इतक्यात काही नको असेल किंवा त्यांच्यात काही असेल, तू नको काळजी करू. आता हे दोघेच जण रूम मध्ये आलेत. रूम मध्ये आल्यानंतर अर्णव मात्र टोटली हादरलाय की काय आहे हे सगळं. त्यानंतर ईश्वरी त्याला सांगायला लागते मला सुद्धा नाही माहिती की काय आहे हे सगळं. आता ते दोघेही जण गप्प बसलेले असतात. हे कसं काही घडू शकतं आणि हे सगळं काही घडण्याची काही शक्यताच नाहीये. आणि मग हे कसं काय घडलं? आता दोघांनाही खूप मोठा प्रश्न पडलाय. आता याचा फायदा घेण्यासाठी ठरवलं आहे ते म्हणजे राकेश आणि वल्लरी. ते दोघेच जण आतमध्ये गेल्यानंतर ते दोघेच जण बाहेर आता एकच वावटळ उठवलेलं आहे. काही झालं तरी सुद्धा ईश्वरीने अर्णवला धोका दिलाय असं म्हणत या दोघांनी आता खूप मोठं वावटळ उठवलं आहे. काही आता ऐकू येतंय आणि अर्णव दाराला कान लावून बसला आहे. म्हणजे ईश्वरी बद्दल आता घरामध्ये उलट सुलट चर्चा होतीये. हे मूल अर्णवचं नाहीये आणि ईश्वरीने फसवलंय. आता मात्र अर्णवला हे काही सहन होत नाही. अर्णव आता पेटून उठलाय आणि अर्णव सगळ्यांच्या समोर जातो आणि हे मूल माझंच आहे असं त्याने कबूल केलं आहे. पण मित्रांनो, अर्णवने जरी हे कबूल केलं असलं की हे मूल माझं आहे, तरी सुद्धा आपल्याला माहितीये, त्याला माहितीये हे सगळं काही घडणं शक्य नाहीये. त्यामुळे तो सगळ्यांच्या समोर आलाय आणि म्हटलाय हो हे मूल माझं आहे, मी हे एक्सेप्ट करतोय. असं म्हणत त्याने आता एक्सेप्ट तर केलं आहे. नक्की सत्य काय आहे हे दोघांना सुद्धा कळत नाहीये. आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांमध्ये पुन्हा दुरावा येईल का, हे आपल्याला पुढील काही भागांमध्येच पाहायला मिळणार आहे.